19 फेब्रुवारीला सर्वत्र शिवजयंती साजरी केली जाते. या निमित्त आपण महाराजांचे पूजन आणि अभिवादन करतो. प्रत्येक शिवप्रेमी महाराजांसमोर नतमस्तक होतो. तर नमस्कार, भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण शिवजयंती स्पेशल रेसिपी करणार आहोत. जर तुम्ही देखील यंदाच्या शिवजयंतीला खास मराठमोळी रेसिपी बनवायचा विचार करत असाल तर सांजेची पोळी ट्राय करू शकताय. चवीला गोड आणि मऊसूत बनेल. चला मग आपण रेसिपी कशी करायची ते पाहूया. सांजेची पोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण इथे गव्हाचे पीठ घेतले. यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. व्यवस्थित मिक्स करून पाणी घालून मळून घेणार आहे. इथे आता मळून झाले 15 ते 20 मिनिटं. आता हे झाकण ठेवून आपण साईडला ठेवून देऊ. दुसरी तयारी करू. इकडे गॅसवरती कढईमध्ये 1 वाटी रवा घेतलाय. त्यामध्ये थोडंसं तूप घालून आपण भाजणार आहे. शिरा करताना कसं आपण जास्त तुपामध्ये रवा भाजतो, पण इथे आपण थोड्याशा तुपामध्ये पण रवा भाजू शकतो. त्यामुळे थोडंसं तूप घालून अगदी हलकंसं भाजून घेतलंय. इकडे गॅसवरती एका पातेल्यामध्ये आपण 1 वाटी रवा घेतला होता, त्यासाठी 1 वाटी किसलेला गूळ घातलाय आणि 2 वाटी पाणी घालायचं आहे. जाड रवा असेल तर 2.5 वाटी पाणी लागेल. इथे आपल्याला गूळ फक्त विरघळून घ्यायचा आहे. एक उकळी आली की गॅस बंद करायचा. तर गॅस बंद केलाय. रवा छान भाजलाय. आता हे गुळाचं पाणी गाळून घालायचं आहे. इथे आपण गुळाचं पाणी एकदम न घालता थोडं थोडं करून घालणार आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवली. इथे आता सगळंच पाणी घातले. 5 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं. आता इथे आपलं सारण तयार आहे. तर मगाशी आपण गुळाचं पाणी केलं होतं, तिथेच वेलची पावडर टाकायची असते, पण टाकली नव्हती मी. आता टाकते आणि वेलची पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ. यामध्ये थोड्याशा गुठळ्या वगैरे असू शकतात, त्यामुळे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. आता इथे छान मिक्स झाले. आपली इकडे कणिक पण छान भिजली आहे. त्याला थोडंसं तेल लावून मळून घेतले. तुम्ही पाहू शकता एकदम मऊसूत अशी कणिक झाली आहे. तर इथे त्यातला छोटासा गोळा घेतलाय आणि पुरणपोळी करतो त्याचप्रमाणे ही पण पोळी आपण करून घेणार आहे. आता यामध्ये हे सारण घालायचं आणि व्यवस्थित बंद करायचं. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीत करून घ्यायचं आहे. कोरडं पीठ लावून छान अशी पोळी लाटून घेऊ. इथे आपली पोळी लाटून झाली आहे. गॅसवरती आता तवा पण छान गरम झालाय. ही पोळी टाकून व्यवस्थित तूप लावून भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं. इथे आपली मस्त अशी पोळी टम्म फुगली आहे. खरपूस अशी भाजली पण गेली. आता हे काढून घेऊ. अशाच पद्धतीत सर्व पोळ्या बनवून घेणार आहे. इथे आपल्या सर्व पोळ्या बनवून झालेत. खास मराठमोळी परंपरा असलेली सांजेची पोळी आणि मऊसूत गोड तयार झाले खाण्यासाठी. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीत एकदा नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.